मित्रांनो, जेव्हा चारी बाजूंनी संकटे येतात, रस्ते बंद होतात आणि नशिबावरचा विश्वास उडू लागतो, तेव्हा फक्त एकच संवाद आपल्याला वाचवू शकतो, जो कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष भगवंतांनी अर्जुनाला सांगितला होता. आज आपण गीतेच्या 18 अध्यायांचे आणि 700 श्लोकांचे ते सार जाणून घेणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर करेल. मित्रांनो, ही कथा तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या. श्रीमद भगवद्गीता हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर कुरुक्षेत्राचे ते रणमैदान उभे राहते, जिथे एकीकडे अधर्माची अफाट सेना होती आणि दुसरीकडे धर्मासाठी लढणारे पांडव. पण गीता ही केवळ एका युद्धाची गोष्ट नाही, किंवा ती केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही. भगवद्गीता हे मानवी जीवनाचे एक असे मॅन्युअल आहे, जे पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याने वाचले आणि समजून घेतले पाहिजे. कारण प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात कधी ना कधी सुख, शांती आणि यशाची ओढ असते, आणि ही ओढ पूर्ण करण्याचा मार्ग म्हणजे गीता. असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज गीतेचा पाठ केला जातो किंवा जिथे भगवंताची ही वाणी श्रवण केली जाते, तिथे स्वतः भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करतात. त्या घरात कधीही नकारात्मकता टिकू शकत नाही. श्रीमद भगवद्गीता ही साक्षात परमेश्वराची दिव्यवाणी आहे. तिचे महात्म्य इतके अफाट आणि असीम आहे की खुद्द महेश आणि गणेश सुद्धा तिचे संपूर्ण वर्णन करू शकत नाहीत. मग सामान्य मानवाची काय कथा? या महान ग्रंथांमध्ये एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला हे 700 श्लोक वाचणे कदाचित कठीण जाईल. म्हणूनच आज आपण या 18 अध्यायांचे आणि 700 श्लोकांचे ते रसाळ जाणून घेणार आहोत, जे तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल. हे विचार तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकले पाहिजेत, जेणेकरून तुमच्या अंतर्मनात श्रीकृष्णाचे ज्ञान खोलवर रुजेल. कुरुक्षेत्राच्या मैदानावर जेव्हा अर्जुन मोहग्रस्त झाला होता, जेव्हा त्याचे हात थरथरू लागले होते आणि त्याने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले. ते हसणे उपहासाचे नव्हते, तर ते एका करुणामयी पित्याचे होते, जो आपल्या मुलाला सत्याची ओळख करून देणार होता. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, मी सर्वांच्या हृदयात स्थित असलेला आत्मा आहे. मी सर्व प्राणीमात्रांचा आदी, मध्य आणि अंत आहे. या विश्वात तुला जे काही तेजस्वी दिसते ते मीच आहे. वेदांमध्ये मी सामवेद आहे, देवांमध्ये मी इंद्र आहे, इंद्रियांमध्ये मी मन आहे आणि चेतना म्हणजेच मीच आहे. जलाशयांमध्ये मी अथांग सागर आहे, पर्वतांमध्ये मी आढळ हिमालय आहे. तू या संपूर्ण विश्वात जे काही पाहतोस ते सर्व माझे स्वरूप आहे. भगवंताचे हे शब्द ऐकताना अर्जुनाला जाणीव झाली की तो ज्या जगाला आपले मानत होता ते किती मर्यादित होते. मनुष्य लाखो गोष्टी जाणत असेल, त्याला संपूर्ण जगाची माहिती असेल, इंटरनेटवरील सर्व बातम्या त्याला ठाऊक असतील, पण जर त्याला स्वतःची ओळख नसेल, जर तो स्वतःलाच ओळखू शकला नाही, तर तो या जगातील सर्वात मोठा अज्ञानी आहे. आपण बाहेरच्या जगाला जिंकण्याच्या नादात आपल्या आतल्या जगाला विसरून गेलो आहोत. श्रीकृष्ण सांगतात की जो स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेकदा असे अनुभव येतात जिथे लोक आपल्याला नाकारतात. आपण कोणासाठी तरी खूप काही करतो, पण त्या बदल्यात आपल्याला फक्त अपमान किंवा दुर्लक्ष मिळते. तेव्हा मन उदास होते, डोळ्यात पाणी येते आणि आपण स्वतःच्या अस्तित्वावर शंका घेऊ लागतो. कुरुक्षेत्रावर रथाच्या चाकापाशी बसलेला अर्जुन आणि आज आपल्या घरात आपल्या समस्यांनी ग्रासलेला सामान्य माणूस यांची स्थिती सारखीच आहे. जेव्हा कोणी तुम्हाला नाकारते, तेव्हा ती वेदना काळजाला आरपार चिरून जाते. तुम्हाला वाटते माझी काहीच किंमत नाही का? पण या क्षणी श्रीकृष्णांचा तो शांत, गंभीर आणि प्रेमळ आवाज तुमच्या कानात घुमला पाहिजे. भगवंत म्हणतात, वत्सा, जर कोणी तुला नाकारले असेल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. लोक तुला नाकारतात कारण त्यांना तुझी खरी किंमतच माहीत नसते. एका काचेच्या तुकड्याला हिऱ्याची पारख कशी असणार? तुझी किंमत ते लोक ठरवू शकत नाहीत ज्यांनी तुला नाकारले आहे. तुझी किंमत तुझ्या कर्मांमध्ये आणि तुझ्या आत्म्यामध्ये दडलेली आहे.
जगातील सर्वात खोल नाते ते असते जे आपल्याला रडवते आणि सर्वात कमकुवत नाते ते असते जे आपल्याला रडताना सोडून जाते. पण मी तुला कधीही रडताना सोडणार नाही. मी तुझा तो सखा आहे जो तुझ्या प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक स्मित हास्यात तुझ्या सोबत आहे. हा विचार माणसाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. जेव्हा आपण हे समजतो की आपली किंमत लोकांच्या हो किंवा नाहीवर अवलंबून नाही, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होतो. श्रीकृष्णपुरी म्हणतात की आयुष्यात नेहमी शांत रहा. लोखंड जेव्हा गरम असते तेव्हा त्याला कोणताही आकार देता येतो, त्याला वाकवता येते. पण तेच लोखंड जेव्हा थंड असते तेव्हा ते अत्यंत मजबूत असते. तसेच जो मनुष्य क्रोधाच्या भरात गरम होतो त्याला परिस्थिती वाकवते, पण जो शांत राहतो तो जगातील कोणत्याही संकटावर नक्कीच मात करू शकतो. शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. संकटाच्या वेळी आपण दिशाहीन होतो. काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की 7 गुण तुम्हाला नेहमी वाचवतील. तुमचे ज्ञान, तुमची नम्रता, तुमची बुद्धी, तुमचे आंतरिक धैर्य, तुमचे सत्कर्म, तुमच्या सत्याची सवय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरावरील तुमची आढळ श्रद्धा. ही 7 शस्त्रे ज्याच्याकडे आहेत त्याला काळ सुद्धा स्पर्श करू शकणार नाही. श्रद्धा म्हणजे केवळ मंदिरात जाणे नव्हे, तर श्रद्धा म्हणजे हे जाणून घेणे की जे काही घडत आहे त्यामागे भगवंताची काहीतरी योजना आहे. आत्मा नेहमी जाणतो की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. पण माणसासमोरचे खरे आव्हान हे असते की त्याला आपले मन समजत नाही. मन चंचल आहे, ते सुखाच्या मागे धावते. पण बुद्धीला स्थिर करून आत्म्याचा आवाज ऐकणे हाच खरा विजय आहे. कठीण काळात माणूस अनेकदा एकटा पडतो. मित्र साथ सोडतात, नातेवाईक तोंड फिरवतात, पण याच एकटेपणामुळे माणूस मजबूत होतो. जो तुम्हाला मान देतो त्याला मान द्या, पण केवळ कोणाची तरी पद किंवा संपत्ती पाहून त्याच्या समोर झुकणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला बजावतात, हे अर्जुना, जो कधी हर्षित होत नाही, जो कोणाचा द्वेष करत नाही, जो शोक करत नाही आणि जो कशाचीही इच्छा धरत नाही, ज्याने शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मांचा त्याग केला आहे, असा ज्ञानी भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जगाच्या नजरेत तू कोण आहेस यापेक्षा माझ्या नजरेत तू कोण आहेस हे जास्त महत्त्वाचं आहे. ध्यान करण्याचे 3 मार्ग गीतेत सांगितले आहेत: कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. या सर्वांमध्ये कर्मयोग हा सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे. कर्म म्हणजे केवळ काम करणे नव्हे, तर ते काम निस्वार्थ भावनेने करणे. जर तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या कर्माकडे लक्ष द्या. शब्द खोटे असू शकतात, पण कर्म कधीच खोटे बोलत नाहीत. रागाच्या वेळी थोडे थांबल्याने आणि चुकीच्या वेळी थोडे वाकल्याने आयुष्य खूप सोपे होते. पण अहंकार माणसाला झुकू देत नाही आणि राग त्याला थांबू देत नाही. परिणामी माणूस स्वतःचाच नाश करून घेतो. श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य मला खऱ्या अर्थाने ओळखतो तो जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. भगवद्गीतेचे वाचन आणि अनुसरण करणाऱ्या व्यक्तीच्या नशिबातील सर्व कुकर्मांचा प्रभाव नष्ट होतो. नशिबात जे असेल ते कदाचित पळून येईल, पण जे नशिबात नसेल ते येऊनही निघून जाईल. ज्याप्रमाणे वाऱ्याची झुळूक नावेला दिशाहीन करते, त्याचप्रमाणे माणसाच्या अतृप्त इच्छा त्याच्या बुद्धीला भरकटवतात. एक ज्ञानी माणूस तोच असतो जो इतरांच्या गुणांकडे पाहून शिकतो, त्यांची तुलना स्वतःशी करतो, पण कधीही द्वेष करत नाही. द्वेष हा अग्नीसारखा असतो जो दुसऱ्याला जाळण्यापूर्वी स्वतःलाच भस्म करतो. शस्त्रे फक्त शरीराला जखमा करतात, पण शब्द आत्म्याला जखमी करतात. म्हणूनच बोलण्यापूर्वी विचार करणे हे सर्वात मोठे तप आहे. जो मनुष्य स्वतःला ईश्वरापासून वेगळे मानत नाही आणि ज्याचा शरीराशी कोणताही मोहाचा संबंध उरलेला नाही, तोच कायमची मुक्ती मिळू शकतो. आध्यात्मिक जागरूकतेच्या शिखरावर पोहोचलेल्या लोकांचा मार्ग म्हणजे निस्वार्थ सेवा आहे. मानवी कल्याण हे भगवद्गीतेचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीकृष्ण सांगतात, तू त्याचे समर्थन कर जो तुला साथ देतो, पण जो तुला धोका देतो त्याचा तू त्याग कर. जिथे तुझा आदर केला जात नाही तिथे कधीही जाऊ नकोस, अन्यथा लोक तुला कमकुवत आणि मूर्ख समजतील.
जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी खराब होते. बरेच लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, पण वास्तव हे आहे की ज्या लोकांच्या आयुष्यात तुमचे काहीच महत्त्व नसते त्यांच्याकडेच तुमच्यासाठी वेळ नसतो. ज्याला तुमचे महत्त्व उमजले आहे तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी तुमच्यासाठी वेळ काढेलच. जो मनुष्य सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी व माझे या भावनेतून मुक्त होतो त्यालाच अपार शांती मिळते. ज्याच्याकडे ज्ञान नाही आणि ज्याचा देवावर विश्वास नाही तो आयुष्यात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही. ईश्वराने आपल्याला जे काही दिलं आहे ते आपल्यासाठी पुरेसं आहे हे स्वीकारणे हेच समाधानाचे पहिले पाऊल आहे. संयम, नैतिकता, आपुलकी आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय येत नाहीत. ईश्वराची प्रार्थना तुमची परिस्थिती बदलेल की नाही हे माहीत नाही, पण ती तुमचा स्वभाव आणि तुमचे चारित्र्य नक्कीच बदलेल. आपले शब्द नेहमी इतके गोड ठेवा की जर ते आपल्याला कधी परत घ्यावे लागले तर आपल्याला त्यांची कडू चव लागणार नाही. स्वतःबद्दल स्वाभिमान असणे खूप महत्त्वाचं आहे, नाही तर लोक तुम्हाला तिथेही दाबायचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. प्रत्येक महान व्यक्ती आत्म्याकडे आश्चर्याने पाहते, पण सामान्य माणूस शरीराच्या मोहात अडकून राहतो. जो माणूस सुख आणि दुःख समान मानतो आणि जो विषयांच्या प्रलोभनाने विचलित होत नाही तोच मोक्षास पात्र ठरतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला हरवत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. तुम्ही कमकुवत नाही आहात. तुमची वेळ कदाचित खराब असू शकते, पण वेळ प्रत्येकासाठी बदलते. ज्याने कधी संकट पाहिले नाही त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव कधीच होणार नाही. दुसऱ्यांचे दुःख समजणारे, दयाळू आणि अंतःकरणाने शुद्ध असलेल्या लोकांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. कोणाला काही देताना कधीही गर्व करू नका, कारण तुम्हाला माहित नाही की तुम्ही काही देत आहात की मागच्या जन्मांचेच कर्ज फेडत आहात. गर्विष्ठ माणसाचा वंश, वैभव आणि संपत्ती या तीनही गोष्टी नष्ट होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावण आणि कौरव. मौन राहण्यापेक्षा मोठे उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही. ज्या माणसाकडे संयमाची ताकद आहे त्याच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. आपली अनावश्यक काळजी आणि मनाची भीती हा असा रोग आहे जो आपल्या आध्यात्मिक शक्तीला पोखरून काढतो. माणसाने आयुष्यातील आव्हानांपासून पळून जाऊ नये किंवा नशिबाचे नाव घेऊन आळसात बसू नये. कर्माचा सिद्धांत अटळ आहे. जो केवळ स्वतःच्या शरीराचे पोषण करण्यासाठी अन्न शिजवतो तो केवळ पाप खातो. देवाला स्मरून केलेले प्रत्येक कार्य हे यज्ञासारखे असते. ज्ञान हे एकमेव असे तत्व आहे जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत साथ सोडत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीवर ऋतू बदलतात त्याचप्रमाणे आयुष्यात सुखदुःख येत जात राहतात. युद्ध असो किंवा जीवन असो, यश फक्त 3 शस्त्रांनी मिळते: धर्म, संयम आणि साहस. कोणत्याही मनुष्य जन्माने मोठा होत नाही, तर तो मनुष्य आपल्या कर्माने मोठा होतो. जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. चांगले मित्र नेहमी साथ देतात, ते गरीब असो किंवा श्रीमंत असो. महत्त्वाचं हे आहे की ते संकटात तुमच्या पाठीशी कसे उभे राहतात. धर्म कोणताही असो, फक्त एक चांगला माणूस बना, कारण शेवटी कर्माची मोजणी होईल, धर्माची नाही. कामातून आनंद शोधलात तर सुख मिळेलच असे नाही, पण आनंदाने काम केले तर सुख नक्कीच मिळेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे चांगले इच्छिता तेव्हा निसर्गाच्या नियमानुसार तेच चांगले तुमच्या आयुष्यात परत येते. तुमचे मूल्य तुम्ही कोण आहात यावरून ठरत नाही, तर तुम्ही स्वतःला काय बनवू शकता या क्षमतेवरून ठरते. हसणारे मन आणि हसणारा चेहरा हीच खरी संपत्ती आहे. ईश्वर तुमच्यासाठी जे काही राखून ठेवले आहे ते वेळ आल्यावर तुम्हाला इतके मिळेल की तुम्ही ते सांभाळूही शकणार नाहीत. कोणी साथ दिली नाही तरी निराश होऊ नका, कारण ईश्वरापेक्षा मोठा सोबती दुसरा कोणीही नाही. खऱ्या प्रेमात शुद्धता आणि दिव्यता असते. जे काही घडले आहे त्यात तुमचे काहीच योगदान नाही. हे एकदा का स्वीकारले की तुमचे अर्धी दुःखे दूर होतात. इंद्रियांपासून मिळणारे सुख हे सुरुवातीला अमृतासारखे वाटते, पण शेवटी ते विषाप्रमाणे तुम्हाला नष्ट करते.
श्रीकृष्ण म्हणतात, हे मानवा, तू तुझे जीवन सार्थ करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या शरणागतीमध्ये यावे लागेल. जर तुला माझे शब्द विचित्र वाटत असतील तर तुला तुझा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. एकदा माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला आयुष्यात कधीही निराश व्हावे लागणार नाही. जो एकदा माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही सोडत नाही. माझ्या भक्तांना फसवणाऱ्यांचा मी सर्वात मोठा शत्रू आहे. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक हृदयाकडे एका मंदिराप्रमाणे पाहतात. तुमचे हृदय जितके सुंदर असेल तितका जास्त काळ भगवंत तिथे निवास करतील. या जगात सर्वांवर विश्वास ठेवा, पण कोणावर सुद्धा अंधश्रद्धा ठेवू नका. विश्वास ठेवायचा असेल तर फक्त त्या परमेश्वरावर ठेवा. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला तुम्ही अपयशी होऊ शकता, पडू शकता, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही थांबलं पाहिजे. एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि तुमची सर्व कामे यशस्वी होतील. तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामात भगवंत तुमच्या पाठीशी उभे राहतील. जे काही कराल ते नम्रतेने आणि साधेपणाने करा. अहंकार सोडून करा. या पृथ्वीवर आल्यानंतर तुमचे मुख्य ध्येय येथून मुक्त होणे हे असले पाहिजे. जो आपल्या कर्मात दृढ आहे आणि सुखदुःखाला समान मानतो तोच मुक्त होऊ शकतो. जो मनुष्य सर्व गोष्टींमध्ये भगवंताला पाहतो आणि भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो तोच खरा भक्त आहे. असे भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात. शतकानुशतके कोणीही कायम राहिले नाही आणि भविष्यातही कोणी राहणार नाही. इथे काहीही कायमस्वरूपी नाही. हे सत्य जो जाणतो तोच ज्ञानी आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मी जगातील सर्वात मोठा पापी असलो तरी जर तुम्ही मनापासून माझी भक्ती केलीत तर मी तुम्हाला शुद्ध करेन. एकही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. काही लोक मला विवेक बुद्धीने मिळवतात, काही ज्ञानाने, तर काही कर्मयोगाच्या माध्यमातून. तुम्हाला मला कोणत्या रूपात प्राप्त करायचं आहे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला ज्या रूपात हाक माराल त्याच रूपात मी प्रगट होईन. नेहमी माझ्याकडे लक्ष द्या. माझी पूजा करा. तुम्ही जे काही करता त्यात माझे स्मरण करा. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही माझे लाडके व्हाल. जे प्रेमाला मूर्ख म्हणतात तेच खरे मूर्ख आहेत. प्रेम हे या जगाचे मूळ आहे. नात्यांमधील नियमित अंतर नाती जोडत असते आणि अनियमित अंतर नाती तोडत असते. मनुष्य हा त्याच्या श्रद्धेने बनलेला असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसाच तो बनतो. सत्यासाठी लढायला शिका. अधर्माचे शत्रू बनायला शिका आणि आपल्या माणसांसाठी त्याग करायला शिका. सत्य हे पाण्यातल्या तेलाच्या थेंबासारखे असते. कितीही असत्याचे पाणी ओतले तरी ते नेहमी वर तरंगते. आनंदाच्या भरात कोणालाही वचन देऊ नका. रागात उत्तर देऊ नका आणि दुःखामध्ये निर्णय घेऊ नका. जगाच्या या महाभारतात तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या रथाचे सारथ्य करण्यासाठी तो द्वारकाधीश सदैव तयार आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवून तुमचे कर्म करत राहायचं आहे. संकटाच्या या अंधारात गीतेचा हा प्रकाश तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. पण हे मार्गक्रमण करत असताना अर्जुना, तुला त्या 7 अभेद्य कवचांची ओळख असायला हवी, जी तुला जगातील कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढू शकतात. ही केवळ मूल्ये नाहीत, तर ही ती शक्ती आहे जी अदृश्य रूपात तुझ्या पाठीशी उभी राहते. पहिलं कवच आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे तर सत्याची जाणीव. जेव्हा तुला कळतं की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे तेव्हा अर्धी भीती तिथेच संपते. दुसरं कवच आहे नम्रता. ज्याप्रमाणे फळाने लगडलेलं झाड खाली झुकतं तसाच ज्ञानी माणूस नम्र असतो. तुझी नम्रता तुझे शत्रू कमी करते आणि मित्रांची संख्या वाढवते. तिसरं कवच आहे बुद्धी. संकटात बुद्धीच ठरवते की समोरचा रस्ता यशाचा आहे की विनाशाचा आहे. चौथं कवच आहे आंतरिक धैर्य. बाहेरून कितीही वादळ आलं तरी आतून शांत राहून त्या संकटाचा सामना करण्याचं बळ म्हणजेच धैर्य आहे. पाचवं कवच आहे सत्कर्म. तुम्ही आज जे पेरता तेच उद्या उगवणार आहे. तुमची चांगली कामं ही तुमची सर्वात मोठी गुंतवणूक असते. सहावं कवच आहे सत्य. सत्याचा मार्ग कदाचित कठीण असेल पण तो कधीच चुकीच्या ठिकाणी पोहोचवत नाही. आणि सातवं सर्वात महत्वाचं कवच म्हणजे ईश्वरावरील अढळ श्रद्धा. श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात
की आयुष्यात जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा माणसाने लोखंडाचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावं. लोखंड जेव्हा खूप गरम असतं तेव्हा त्याला कोणीही कसंही वाकू शकतं. त्याला हवा तो आकार देता येतो. पण तेच लोखंड जेव्हा पूर्णपणे थंड असतं तेव्हा ते इतकं मजबूत असतं की त्याला वाकवणं अशक्य होतं. आपला स्वभावही असाच असायला हवा. रागाच्या भरात जेव्हा आपण गरम होतो तेव्हा परिस्थिती आणि लोक आपल्याला सहज वाकवतात, आपला गैरफायदा घेतात. पण जेव्हा आपण शांत आणि संयमी असतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विचलित करू शकत नाही. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जो मनुष्य प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला शांत ठेवू शकतो तो अर्ध्या लढाया तर तिथे जिंकतो. पण हे शांत राहणं वाटतं तितकं सोपं नसतं, कारण आपलं मन, श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, हे मन वाऱ्यासारखं चंचल आहे. ते एका क्षणात स्वर्गात असतं तर दुसऱ्या क्षणात नरकाच्या चिंतेत बुडालेलं असतं. या मनावर ताबा मिळवणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे, पण ते अशक्य नाही. ज्याने मनाला जिंकलं त्याने जग जिंकलं. मन हे एका उधळलेल्या घोड्यासारखं असतं. जर लगाम तुमच्या हातात असेल तर तो घोडा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल, पण जर लगाम सुटला तर तो तुम्हाला खोल दरीत नेऊन पाडेल. आपल्या इंद्रियांचे विषय आपल्याला सतत आकर्षित करत असतात. डोळ्यांना सुंदर पाहायचं असतं, जिभेला चविष्ट खायचं असतं, कानांना स्तुती ऐकायची असते. या इच्छांच्या मागे धावताना मनुष्य स्वतःच्या आत्म्याला विसरून जातो. रागाबद्दल बोलताना भगवंत अत्यंत कठोर इशारा देतात. राग हे नरकाचं पहिलं द्वार आहे. जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याची विचार करण्याची शक्ती शून्य होते. रागातून निर्माण होतो तो मोह आणि मोहातून स्मृती भ्रमिष्ट होते. जेव्हा तुमची स्मृती भ्रमिष्ट होते तेव्हा तुमची बुद्धी नष्ट होते आणि ज्याची बुद्धी नष्ट झाली त्याचा विनाश अटळ आहे. तुम्ही पाहिलं असेल, रागाच्या 5 मिनिटांच्या भरात मनुष्य असं काही बोलून जातो किंवा करून बसतो ज्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर करावा लागतो. हा राग म्हणजे तुमच्या आत असलेला तो वणवा आहे जो दुसऱ्याला जाळण्याआधी तुम्हालाच खाक करून टाकतो. म्हणून आयुष्यात काहीही झालं तरी आपला ताबा सुटू देऊ नका. एका अशा क्षणाची कल्पना करा जिथे तुमचे खूप जवळचे कोणीतरी तुम्हाला विनाकारण दूषण देत आहे, तुमच्यावर अन्याय करत आहे, तुमच्या आत संतापाची लाट उसळत आहे. तुम्हाला प्रत्युत्तर द्यावंसं वाटतंय, समोरच्याचा अपमान करावासा वाटतोय. अशा वेळी डोळे मिटा आणि श्रीकृष्णांचे ते शब्द आठवा. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, त्या क्षणी जो थांबला तोच खरा वीर. चूक झाल्यावर थोडं वाकल्याने आणि राग आल्यावर थोडं थांबल्याने आयुष्य इतकं सोपं होतं की तुला त्याची कल्पनाही येणार नाही. क्षमा करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते शूरवीरतेचं लक्षण आहे. कोणाला तरी शिक्षा देणं सोपं असतं, पण कोणाला तरी मनापासून माफ करणं ही दैवी शक्ती आहे. तू कोणाला माफ करतोस तेव्हा तू त्याच्यावर उपकार करत नाहीस, तर तू स्वतःच्या मनाला त्या द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करतोस. शांतता ही बाहेर शोधण्याची गोष्ट नाही, ती तुझ्या आतल्या संयमातून निर्माण होते. हे ऐकताना अर्जुनाच्या चेहऱ्यावरची व्याकुळता कमी होऊ लागते. त्याला समजतं की कुरुक्षेत्रात युद्ध फक्त बाहेरच्या शत्रूंशी नाही, तर स्वतःच्या आतल्या षड्रिपूंशी सुद्धा आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, आयुष्यात जे काही घडतं ते एका मोठ्या योजनेचा भाग असतो. आपलं मन खूप लहान आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण चित्र दिसत नाही. आपल्याला फक्त आजचं दुःख दिसतं, पण देवाला उद्याचं यश दिसत असतं. ज्याप्रमाणे शस्त्र केवळ शरीराला जखम करतात, पण वाईट शब्द आत्म्याला आरपार चिरून जातात, तसे तुमचं चांगलं वागणं समोरच्याच्या आत्म्याला शांत करू शकतं. माणसाचा स्वाभिमान आणि अहंकार यात खूप पुसटशी रेषा आहे. स्वाभिमान तुम्हाला पडू देत नाही आणि अहंकार तुम्हाला कोणासमोर झुकू देत नाही. श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात, पण जिथे तुमचा स्वाभिमान दुखावला जातो, जिथे तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, तिथे ते नातं संपवणं हेच योग्य असतं. पण हे करताना मनामध्ये द्वेष नसावा. ज्याप्रमाणे संस्कार नसलेली पिढी आणि संस्कृती नसलेलं पीक हे दोन्ही वाया जातात, तसं ज्याच्या आयुष्यात मूल्य नाहीत
त्यांचं यश हे अल्पकाळच असतं. लोक अनेकदा तक्रार करतात की त्यांच्याकडे वेळ नाही, पण वास्तव हे आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे नसता त्यांच्याकडेच तुमच्यासाठी वेळ नसतो. जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तो जगाच्या गर्दीतही तुमच्यासाठी एक क्षण नक्की काढेल. म्हणून अशा लोकांच्या मागे धावू नका ज्यांना तुमची कदर नाही. त्यापेक्षा स्वतःला श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करा, कारण तो असा सोबती आहे जो तुम्ही त्याला हाक मारली नाही तरी तुमच्या हृदयाचे ठोके ऐकत असतो. आयुष्यात बदल हाच एकमेव स्थायी नियम आहे. आज जे तुमचं दुःख आहे ते उद्या राहणार नाही. आज ज्या सत्तेवर तुम्हाला गर्व आहे ती उद्या दुसऱ्याची असेल. हे चक्र निरंतर चालत असतं. जो या चक्राला समजतो तो कधीही विचलित होत नाही. तो सुखात उड्या मारत नाही आणि दुःखात खचून जात नाही. तो स्थितप्रज्ञ होतो. स्थितप्रज्ञ म्हणजे तो ज्याची बुद्धी स्थिर आहे. ज्याप्रमाणे कासव संकटांची चाहूल लागताच आपली सर्व इंद्रिय आपल्या कवचात ओढून घेतो, तसंच मनुष्याने संकटाच्या वेळी आपल्या इंद्रियांना विषयांपासून दूर करून अंतरात्म्यात स्थिर केलं पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण श्रीकृष्ण म्हणतात तू एकटा कसा असू शकतोस. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विचारात आहे. तू फक्त तुझे डोळे उघड आणि मला पाहण्याचा प्रयत्न कर. ईश्वरावरील श्रद्धा ही तुम्हाला एका अशा उंचीवर नेते जिथे जगातील कोणतीही समस्या छोटी वाटू लागते. श्रद्धा म्हणजे हे मान्य करणं की देवाने मला जे काही दिलं आहे ते माझ्या गरजेचं आहे आणि जे काही दिलं नाही ते माझ्या हिताचं नव्हतं. हा विचार ज्याच्या मनात पक्का झाला त्याच्या आयुष्यातून तणाव कायमचा निघून जातो. संयम आणि नैतिकता हे गुण काही बाजारात विकत मिळत नाहीत. ते सत्संगातून, चांगल्या विचारांच्या श्रवणातून येतात. तुमची प्रार्थना कदाचित तुमचं नशीब बदलेल की नाही हे सांगता येत नाही, पण ती तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा जग बदलल्यासारखं वाटतं. आपले शब्द इतके मधुर ठेवा की समजा कधी ते आपल्यालाच परत गिळावे लागले तर त्यांची चव कडू वाटता कामा नये. कारण शब्द हे बाणासारखे असतात. एकदा सुटले की ते परत येत नाहीत आणि ते काळजाला कायमची जखम करून जातात. या जगात कोणतेही कार्य हे छोटं किंवा मोठं नसतं. जो मनुष्य आपलं कर्तव्य निस्वार्थीपणाने करतो तोच खरा योगी असतो. कर्माचा सिद्धांत सांगतो की प्रत्येक कृतीची एक प्रतिक्रिया असते. आज तुम्ही कोणाचं मन दुखावलं असेल तर भविष्यात तुमचंही मन दुखावलं जाईल. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून कोणाचंही मन मुद्दाम दुखावू नका. सत्याचा मार्ग धरायला शिका. सत्य हे कधीही ओरडून सांगावं लागत नाही. ते सूर्यप्रकाशासारखं असतं जे अंधाराला आपोआप चिरून बाहेर येतं. पण अर्जुना, इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. तू म्हणशील जर मी इतका चांगला वागतोय तर माझ्याच वाट्याला दुःख का? मी कोणाचं वाईट केलं नाही तरी लोक माझ्यावरच अन्याय का करतात? या प्रश्नाचं उत्तर एका अशा गूढ रहस्यमय कथेत दडलं आहे जे ऐकल्यानंतर कर्मावरचा तुझा विश्वास पुन्हा एकदा दृढ होईल. ती कथा एका अशा व्यापाऱ्याची आहे जो खूप धार्मिक होता, तरीही त्याच्या नशिबात एक मोठी दुर्घटना लिहिलेली होती. का घडलं असं आणि त्या चोराचं काय झालं जो रोज देवाला फसवून चोऱ्या करत होता? हे रहस्य उलगडणार आहे कर्माच्या त्या न्यायात, जे खुद्द यमराजांनी सांगितलं होतं. अर्जुना, या जगामध्ये मुक्तीचे 3 मुख्य मार्ग आहेत: ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग. पण या तिन्ही मार्गांमध्ये कर्मयोग हा सर्वात श्रेष्ठ आणि व्यावहारिक मानला गेला आहे. ज्ञानयोगासाठी तुला सर्वस्वाचा त्याग करून हिमालयात जावं लागेल. भक्तियोगासाठी तुला पूर्णपणे अनन्य भावाने ईश्वरामध्ये विलीन व्हावं लागेल. पण कर्मयोग असा मार्ग आहे जो तू संसारात राहून आपले कर्तव्य पार पाडत असतानाही पूर्ण करू शकतोस. कर्मयोग म्हणजे केवळ काम करणं नव्हे, तर ते काम अशा प्रकारे केलं जातं यावर सर्व काही अवलंबून असतं. बहुतांश लोक काम करतात कारण त्यांना काहीतरी मिळवायचं असतं, पैसे, प्रसिद्धी किंवा मानमरातब. पण जेव्हा कामामागे अशी फळाची अपेक्षा असते तेव्हा ते काम तुला बंधनात टाकतं. जर तुला हवं असलेलं फळ मिळालं नाही तर तुला दुःख होतं आणि जर मिळालं तर तुला अधिक मिळवण्याची हाव सुटते. या दोन्ही स्थितींमध्ये तुझं मन
कधी शांत राहत नाही. म्हणूनच मी तुला सांगतो, तुझा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर नाही. याचा अर्थ असा नाही की तू आळशी बनावस किंवा फळाचा विचारच करू नये. याचा अर्थ असा आहे की तू तुझं सर्वोत्तम योगदान द्यावस आणि त्यानंतर जे काही परिणाम येतील ते ईश्वराची इच्छा मानून स्वीकारण्याची तयारी ठेवावी. एक खरा कर्मयोगी तोच असतो जो कामातच आनंद शोधतो, निकालामध्ये नाही. जेव्हा तू फळाची चिंता सोडून देतोस तेव्हा तुझे संपूर्ण लक्ष त्या कामावर केंद्रित होते आणि साहजिकच तुझे काम अधिक दर्जेदार होते. नशिबात जे असेल ते कदाचित पळूनही येईल, पण जे नशिबात नाही ते तुझ्या हातात येऊन सुद्धा निसटून जाईल. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून जे तुझ्या हातात नाही त्याची काळजी कशाला करायची. तुझ्या हातात फक्त आजचे प्रयत्न आहेत, ते प्रामाणिकपणाने कर. माणसाच्या आयुष्यात नशिबाचा आणि प्रयत्नाचा हा खेळ सतत चालू असतो. अनेकदा आपण पाहतो की काही लोक कमी कष्ट करून सुद्धा खूप यशस्वी होतात, तर काही आतोनात मेहनत करून सुद्धा मागेच नेहमी राहतात. अशा वेळी मन कुरकुरायला लागते. पण अर्जुना, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे आजचे कर्म हे उद्याचे नशीब घडवत असते. आज जे तुला नशीब वाटत आहे ते तुझ्या भूतकाळातील कर्मांचे फळ आहे. ज्याप्रमाणे वाळ्याची झुळूक नावेला समुद्रात दिशाहीन करू शकते, त्याचप्रमाणे माणसाच्या अनियंत्रित इच्छा त्याच्या बुद्धीला भरकटवत असतात. जो मनुष्य स्वतःच्या इच्छांचा दास होतो तो कधीही स्थिर राहू शकत नाही. बुद्धीला स्थिर करण्यासाठी तुला तुझ्या इच्छांवर ताबा मिळवावा लागेल. ज्ञानी माणूस तोच जो इतरांच्या यशाकडे पाहून कधी जळत नाही, तर त्यामधून शिकतो. तुलना करणे थांबव, कारण तुझा प्रवास वेगळा आहे आणि इतरांचा वेगळा आहे. दुसऱ्यांचा द्वेष करणे म्हणजे स्वतःच्या हाताने विष पिण्यासारखे आहे, ज्याने समोरच्याचे काहीही बिघडत नाही, पण तुझे स्वतःचे आयुष्य मात्र उद्ध्वस्त होते. शब्दांच्या सामर्थ्याबद्दल मी तुला आधीच सांगितले आहे, पण त्याची खोली तू समजून घे. शस्त्र केवळ शरीराला जखम करतात, पण शब्द थेट आत्म्याला आरपार चिरून जातात. बाण मारला की तो जखम करतो, पण ती जखम वेळेनुसार भरून येते. मात्र एकदा उच्चारलेला कटू शब्द माणसाच्या मनात आयुष्यभर चलत राहतो. म्हणूनच जेव्हा तू कोणाशी बोलतोस तेव्हा तुझे शब्द हे फुलांसारखे असायला हवेत, काट्यांसारखे नाहीत. जिथे बोलण्याची गरज नाही तिथे मौन बाळगणे हे सर्वात मोठे तप आहे. मौन तुला अंतर्मुख करते, तुला स्वतःच्या उणिवा दाखवते. जगाशी वाद घालण्यापेक्षा स्वतःशी संवाद साधणे कधीही चांगलंच आहे. या कुरुक्षेत्रावर तू पाहतो आहेस, लोक युद्धासाठी उभे आहेत, पण हे युद्ध केवळ राज्यासाठी नाही, तर ते स्वाभिमानासाठी आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला निक्षून सांगतात की प्रत्येक मनुष्याने स्वतःचा स्वाभिमान जपला पाहिजे. स्वाभिमान आणि अहंकार यात खूप बारीक रेषा आहे. अहंकार म्हणजे मीच सर्वश्रेष्ठ आहे असे मानणे, तर स्वाभिमान म्हणजे माझी काहीतरी किंमत आहे आणि मी कोणालाही ती तुडू देणार नाही हा विश्वास. जर तू स्वतःचा सन्मान करू शकला नाहीस तर हे जग तुला कधीच मान देणार नाही. जिथे तुझा आदर केला जात नाही, जिथे तुझ्या शब्दांना किंमत नाही, तिथून सन्मानाने बाजूला होणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. जर तू लाचारीने कोणासमोर झुकलास तर लोक तुला केवळ पायपुसणे समजतील. स्वाभिमान हा माणसाचा दागिना आहे, तो कधीही गहाण ठेवू नकोस. रणांगणावरच्या धुळीत आणि रथाच्या चाकांच्या आवाजात श्रीकृष्णाचा आवाज अधिक कोमल आणि अर्थपूर्ण होतो. ते अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, पार्था, एक वैश्विक नियम लक्षात ठेव. हे जग आरशासारखे आहे. तू जे जगाला देतोस तेच तुला परत मिळते. जेव्हा तू दुसऱ्यांचे मनापासून चांगले इच्छितोस, जेव्हा तू कोणाच तरी अंधाऱ्या आयुष्यात आशेचा एक दिवा लावतोस, तेव्हा न कळत तुझे स्वतःचे आयुष्य प्रकाशाने उजळून निघते. ही निसर्गाची देवाणघेवाण आहे. तू कोणाला तरी आधार दिलास की संकटात हजारो हात मदतीला धावून येतात. धर्म, जात, पंथ हे सर्व नंतर येतात. सर्वात आधी येते ती माणुसकी. धर्म कोणताही असो, फक्त एक चांगला माणूस बना. मशिदीत जा, मंदिरात जा किंवा चर्चमध्ये जा, पण जर तुझ्या मनात कोणाबद्दल करुणा नसेल, जर तू दुसऱ्यांचे दुःख पाहून घहिवरला नाहीस, तर तुझी सर्व पूजा अर्चा व्यर्थ आहे. निस्वार्थ सेवेचा आनंद हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे.
जेव्हा तू कोणासाठी तरी काहीतरी करतोस आणि बदल्यात काहीही मागत नाहीस, तेव्हा तुला जे समाधान मिळते ते कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा विकत घेता येत नाही. श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, तू फक्त एक निमित्त बन, चांगली कर्म करत राहा आणि बघ हे संपूर्ण विश्व तुला प्रेम देण्यासाठी कसे उभे राहते. हा विचार अर्जुनाच्या हृदयाला स्पर्श करून जातो. त्याला जाणीव होते की युद्धाच्या पलीकडेही एक अथांग जीवन आहे, जिथे केवळ प्रेम आणि करुणेचे राज्य आहे. पण मग पुन्हा तो संभ्रम निर्माण होतो. जर निसर्गाचा नियम इतका सरळ आहे की चांगले केले तर चांगले मिळते, मग प्रत्यक्षात तसे का दिसत नाही? आपण पाहतो की जे लोक भ्रष्टाचारी आहेत, जे लबाड आहेत, ते आलिशान गाड्यांमध्ये फिरतात, मोठ्या बंगल्यात राहतात, आणि जो माणूस गरीब प्रामाणिकपणाने कष्ट करतो, जो देवाची मनोभावे भक्ती करतो, तो मात्र रोजच्या अन्नासाठी मोहताज पडतो. त्याला अपमान सहन करावा लागतो, त्याची हक्क हिरावली जातात. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माणसाची दृष्टी खूपच मर्यादित आहे. तुला फक्त एक छोटासा कालखंड दिसतो, पण मला हजारो वर्षांचा प्रवास दिसतो. कर्माचे फळ हे एखाद्या झाडासारखे असते. तू आज बी पेरले की उद्या लगेच फळ मिळत नाही. त्याला वेळ लागतो, खतपाणी लागते. ज्याला तू आज सुखी पाहत आहेस, तो कदाचित त्याच्या जुन्या चांगल्या कर्मांची शिदोरी संपवत आहे, आणि ज्याला तू आज दुःखी पाहत आहेस, तो कदाचित त्याचे जुने हिशोब चुकते करत आहे. पण लक्षात ठेव, ईश्वराच्या घरी उशिरा असू शकतो, पण अंधार नाही. कर्माचा हिशोब इतका अचूक असतो की तो तुला पाताळातून सुद्धा शोधून काढतो. मनुष्याने आपल्या आहारावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे का गरजेचे आहे? कारण जसे अन्न तसे मन, आणि जसे मन तसेच विचार. सात्विक आहार बुद्धीला स्थिरता देतो, तर तामसिक आहार क्रोधाला जन्म देतो. रागाच्या भरात माणूस असे निर्णय घेतो जे त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. म्हणूनच संयम पाळणे हे संकटाच्या काळातील सर्वात मोठं शस्त्र आहे. जो मनुष्य प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरू शकतो, तोच इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी करू शकतो. बदल हा जगाचा नियम आहे, असे वारंवार सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला वर्तमानाचा स्वीकार करायला शिकवतात. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, जे होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे, आणि जे होईल ते सुद्धा चांगल्यासाठीच असेल. हा केवळ एक सुविचार नाही, तर हे जीवन जगण्याचे सूत्र आहे. जेव्हा आपण स्वतःला ईश्वराच्या स्वाधीन करतो, तेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या तो उचलतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण हात जोडून बसावे. आपल्याला आपले युद्ध लढावेच लागेल. फक्त ते लढताना मनावरचा ताण काढून टाकायचा आहे. कारण युद्ध तू नाही लढत, तर तुझ्या माध्यमातून तो परमेश्वर लढत आहे. तू केवळ एक माध्यम आहेस. परंतु अर्जुना, तुला जर अजूनही शंका असेल की कर्माची ही गती नक्की कशी कार्य करते, तर तुला ती कथा ऐकणं गरजेचं आहे. ती कथा तुला सांगेल की देवाची नजर प्रत्येकावर कशी असते, आणि तो आपल्या भक्तांचे रक्षण कोणत्या रूपात करतो. एका नगरात दोन माणसे राहत होती. एकाचे आयुष्य भक्तिमय होते, तर दुसऱ्याचे पापमय होते. पण एका अनपेक्षित वळणावर त्यांचे नशीब अशा प्रकारे एकमेकांसमोर आले की ते पाहून जगाचा न्याय चुकल्यासारखा वाटला. काय घडले त्या दिवशी त्या मंदिरात? का त्या प्रामाणिक व्यापाऱ्याला अपमानाचा घोट प्यावा लागला, आणि का त्या चोराला अचानक संपत्ती मिळाली? या मागचे ते गुपित जे यमराजांनी स्वतः उलगडले, ते समजून घेणे तुझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे. एका समृद्ध नगरात दोन माणसं राहत होती. त्यांचा स्वभाव, त्यांची विचारसरणी आणि त्यांची कर्म एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न होती. पहिला होता एक व्यापारी, ज्याचं संपूर्ण आयुष्य धर्मावर आधारलेलं होतं. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणं, स्नान करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, त्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेणं हा त्याचा नित्यक्रम होता. तो केवळ स्वतःसाठी जगत नव्हता, तर आपल्या उत्पन्नातील एक मोठा हिस्सा गरिबांना दान करायचा, भुकेलेल्यांना अन्न द्यायचा. त्याच्या मुखात सदैव श्रीकृष्ण हाच मंत्र असायचा. त्याला वाटायचं की मी देवाचं काम करतोय, तर देव माझं रक्षण नक्कीच करेल. दुसरीकडे त्याच नगरात एक असा माणूस होता, ज्याला धर्माशी किंवा कर्माशी काहीही देणं घेणं नव्हतं. तो दिसायला सामान्य होता, पण त्याचं मन पापाने भरलेलं होतं. तो सुद्धा रोज मंदिरात जायचा, पण देवाचं दर्शन घेण्यासाठी नाही,
तर बाहेर भाविकांनी काढून ठेवलेल्या महागड्या चपला आणि जोडे चोरण्यासाठी. तो मंदिराच्या गाभाऱ्यात उभा राहून प्रार्थना करायचा नाही, तर लोकांच्या खिशावर त्याची नजर असायची. त्याला वाटायचं की हे जग फक्त लबाडांसाठी आहे आणि प्रामाणिकपणा म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. हे दोन लोक एकाच शहरात एकाच काळात राहत होते, पण त्यांच्या कर्मांची दिशा मात्र पूर्णपणे विरुद्ध होती. काळ सरकत होता. एक दिवस त्या नगरात इतका भयानक पाऊस पडला की जणू आभाळच फाटलं होतं. रस्ते पाण्याने भरले होते. सोसाट्याचा वारा वाहत होता. अशा पावसामुळे मंदिरांमध्ये शुकशुकाट होता. नेहमी गर्दीने फुलून जाणारं मंदिर आज शांत होतं. फक्त मंदिराचे पुजारी गाभाऱ्यात पूजा करत होते. तो दुराचारी माणूस जो मंदिरात चोऱ्या करायचा, त्याला वाटलं हीच ती संधी आहे. आज गर्दी नाही, कोणी पाहणार नाही. आपण मंदिराच्या तिजोरीवरच हात साफ करूया. तो गुपचूप मंदिरात शिरला. पुजाऱ्याची नजर चुकून त्याने दानपेटीतील सर्व धन चोरलं आणि तो तिथून पसार झाला. नेमक्या त्याच वेळी तो सदाचारी व्यापारी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पावसात भिजत मंदिरामध्ये पोहोचला. त्याला वाटलं कितीही पाऊस पडला तरी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस पूर्ण होणार नाही. पण तो जसा मंदिरात शिरला तसं पुजाऱ्यांचं लक्ष रिकाम्या दानपेटीकडे गेलं. पुजाऱ्याने ओरडायला सुरुवात केली, चोर चोर. मंदिराचे रक्षक धावत आले. तिथे त्या व्यापाराशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. रक्षकांना वाटलं की याने चोरी केली आहे. व्यापाराने खूप विनवण्या केल्या, मी चोरी केली नाही, मी तर दर्शनासाठी आलो होतो. पण त्याचं कोणीही ऐकलं नाही. लोकांनी त्याला बेदम मारहाण केली, त्याचा अपमान केला आणि त्याला तिथून हाकलून दिलं. अपमानित झालेला आणि जखमी झालेला तो व्यापारी लंगडत लंगडत घराकडे निघाला. त्याच्या मनात देवाविरुद्ध प्रचंड संताप होता. तो विचार करत होता, मी आयुष्यभर ज्याची सेवा केली त्यानेच आज मला या संकटात टाकलं. त्याच वेळी वाटेत त्याला तो चोर भेटला. चोराच्या हातात धनाची थैली होती आणि तो हसत हसत चालला होता. तो व्यापाऱ्याला बघून म्हणाला, काय झालं सेठजी? तुम्ही तर म्हणायचात की देव पाठीशी असतो, मग आज तुमची ही अवस्था काय? बघा, मी कधी देवाची पूजा केली नाही, उलट त्याचं धन चोरलं, पण आज माझं नशीब फळफळलं आहे. हे कोण? व्यापाऱ्याचं हृदय फाटलं. व्यापाऱ्याने घरी गेल्यावर रागाच्या भरात देवाच्या सर्व मूर्ती आणि फोटो घराबाहेर काढून टाकले. तो रडू लागला. त्याचे अश्रू थांबत नव्हते. ही वेदना केवळ शारीरिक नव्हती, तर ती विश्वासाच्या खुनाची वेदना होती. तो भिंतीकडे पाहून ओरडला, हे कृष्णा, काय चूक होती माझी? मी कोणाचं वाईट केलं नव्हतं. रोज तुझं नाव घेतलं, लोकांना मदत केली, पण तू मला काय दिलंस? मारहाण, अपमान आणि जखमा. आणि तो चोर जो तुला रोज लुटतो तो आज सुखात आहे. जर तुझा न्याय असेल तर मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही. तू दयाळू नाहीस, तू निर्दयी आहेस. त्या रात्री तो व्यापारी उपाशी झोपला. त्याच्या मनातील शांती पूर्णपणे नष्ट झाली होती. त्याला वाटलं की जगणंच व्यर्थ आहे. हा तो क्षण होता जिथे एक भक्त पूर्णपणे तुटला होता. जगातील प्रत्येक चांगल्या माणसाला कधी ना कधी या टप्प्यातून जावं लागतं, जिथे त्याला वाटतं देव फक्त अन्यायालाच साथ देतोय का. काही वर्षानंतर त्या दोघांचाही मृत्यू झाला. नियतीच्या नियमानुसार दोघेही यमराजाच्या दरबारात पोहोचले. समोर धर्मराज यमराज बसले होते. त्यांच्या हातात कर्माची वही होती. तो व्यापारी यमराजांना पाहताच संतापाने लाल झाला. त्याने यमराजांना जाब विचारला, हे धर्मराज, तुमचा न्याय कुठे आहे? मी पृथ्वीवर असताना आतोनात कष्ट केले, धर्माचं पालन केलं, पण मला फक्त दुःख मिळालं. आणि माझ्या समोर उभा असलेला हा गुन्हेगार, ज्याने आयुष्यभर पाप केलं, तो सुखात राहिला. तुमच्या या न्यायात इतका भेदभाव का? यमराज शांतपणे हसले आणि व्यापाऱ्याच्या जवळ आले. ते म्हणाले, पुत्रा, तुझी दृष्टी फक्त एका जन्मापुरती मर्यादित आहे, पण माझी दृष्टी तुझ्या अनेक जन्मांच्या प्रवासावर आहे. तुला वाटतं की त्या दिवशी तुझ्यासोबत अन्याय झाला, पण सत्य काही वेगळंच होतं. ज्या दिवशी तुला मंदिरात मारहाण झाली आणि तुझा अपघात झाला, त्या दिवशी तुझ्या प्रारब्धानुसार तुझा मृत्यू निश्चित होता. तुझा त्या दिवशी अपघातात प्राण जाणार होता, पण तू आयुष्यभर जी पुण्याची कर्म केलीस त्या कर्मामुळे तुझा तो मृत्यू दोष केवळ एका जखमेत आणि अपमानात बदलला. तुझ्या पुण्याने तुला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं आणि तुला केवळ एक छोटी शिक्षा देऊन मोकळं केलं. व्यापारी थक्क झाला. यमराज पुढे म्हणाले, आता या चोराचं एक,
या चोराच्या नशिबात त्याच्या पूर्वजन्मीच्या काही चांगल्या कर्मांमुळे या जन्मात राजयोग होता. तो एका राज्याचा राजा बनणार होता. त्याला अफाट संपत्ती आणि वैभव मिळणार होतं. पण या जन्मात त्याने जी पाप केली, मंदिरात चोऱ्या केल्या, लोकांशी लबाडी केली, त्या पापांमुळे त्याचा तो राजयोग नष्ट झाला आणि त्याला राज्याऐवजी केवळ धनाची एक छोटी पिशवी मिळाली. ज्याला तू त्याचं नशीब समजतोयस ते खरं तर त्याच्या पापांमुळे मिळालेलं सर्वात कमी फळ होतं. तुला वाटलं की तू सुखी आहेस, पण प्रत्यक्षात त्याने खूप मोठं वैभव कमावलं होतं. यमराजांचे हे शब्द ऐकून त्या व्यापाऱ्याला आपल्या अज्ञानाची जाणीव झाली. त्याला समजलं की देव कधीही कोणावर अन्याय करत नाही. आपण फक्त बाहेरचं चित्र पाहतो, पण त्यामागे जे कर्मांचं जाळं असतं ते फक्त परमेश्वरच पाहू शकतो. कर्माचं फळ हे कधी कधी आपण जसं इच्छितो तसं मिळत नाही, पण ते आपल्या कर्मांच्या तीव्रतेनुसार बदलत जातं. तुमचं एक सत्कर्म तुमच्यावर येणारा मोठा डोंगर एका लहान खड्यासारखा करू शकतं, तर तुमचं एक पाप तुमच्याकडे येणारी सोन्याची खाण मातीच्या ढिगाऱ्यात बदलू शकतं. यमराज म्हणाले, पुत्रा लक्षात ठेव, निसर्गाच्या न्यायात कधीही चूक होत नाही. वेळ कदाचित थोडी इकडे तिकडे होऊ शकते, पण ही शोभ नेहमी पूर्ण होतो. जो मनुष्य का आणि कधी या प्रश्नात अडकतो तो मात्र दुःखी होतो, पण जो श्रद्धा आणि सबुरी ठेवतो त्याला कर्माचं रहस्य उलगडतं. व्यापाराने यमराजांचे पाय धरले आणि आपल्या संशयाबद्दल क्षमा मागितली. त्याला आता कळलं होतं की वाईट काळात भगवंतावरचा विश्वास सोडायचा नसतो, तर तो अधिक दृढ करायचा असतो. कारण तो काळ असतो जेव्हा देव तुमच्या जुन्या कर्मांची ओझी कमी करत असतो. पण अर्जुना, इथेच कर्म संपत नाही. हे तर झालं कर्माचं फळ, पण मग मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे? आपण फक्त या कर्माच्या चक्रात अडकून राहायचं का, की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की भक्ती ही केवळ संकटातून वाचवण्यासाठी नसते, तर स्वतःला त्या परमात्म्यात विलीन करण्यासाठी असते. भक्तीचे प्रकार कोणते आणि का काही लोक देवाला फक्त संकटातच आठवतात, तर काही लोक अहोरात्र त्याच्या नामस्मरणात दंग असतात. द्रौपदीने जेव्हा हाक मारली तेव्हा भगवंत धावून आले. गजेंद्राने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा सुदर्शन चक्र चाललं, पण त्यांनाही ही मदत मिळवण्यासाठी कोणत्या पायरीवर जावं लागलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मरताना माणसाच्या मनामध्ये कोणते विचार असावेत ज्यामुळे त्याला पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रात यावं लागणार नाही. जीवनाचा हा अंतिम अध्याय आणि मोक्षाचा तो मार्ग जो खुद्द योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितला आहे, तो समजून घेण्याची वेळ आली आहे. अर्जुना, यमराजांनी उलगडलेला हा कर्माचा हिशोब ऐकल्यानंतर आता तुझ्या मनात एक प्रश्न उरला असेल की जर कर्माची गती इतकी गहन आहे तर सामान्य माणसाने या चक्रातून सुटायचे कसे? केवळ कर्म करत राहणे पुरेसे आहे का, की त्या कर्माला भक्तीची जोड देणे आवश्यक आहे? श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की भक्ती ही केवळ देवाला प्रसन्न करण्यासाठी नसते, तर ती स्वतःला शुद्ध करण्यासाठी असते. माझ्याकडे येणारे भक्त हे 4 प्रकारचे असतात. पहिला आहे आर्तभक्त. हा तो भक्त आहे जो संकटात सापडलेला असतो. जेव्हा जगातील सर्व रस्ते बंद होतात, जेव्हा मृत्यू समोर उभा दिसतो, किंवा जेव्हा आपले लोक पाठीमध्ये खंजीर खुपसतात, तेव्हा हा भक्त व्याकुळ होऊन मला हाक मारतो. द्रौपदीचे उदाहरण आठव. जोपर्यंत ती सभेमध्ये भीष्म पितामह, धृतराष्ट्र आणि आपल्या 5 पतींकडे आशेने पाहत होती, जोपर्यंत ती स्वतःच्या हाताने साडी सावरण्याचा प्रयत्न करत होती, तोपर्यंत मी तिथे प्रगट झालो नाही. कारण तोपर्यंत तिचा स्वतःच्या शक्तीवर आणि लोकांवर विश्वास होता. पण ज्या क्षणी तिने दोन्ही हात वर केले आणि हे कृष्णा, आता तूच माझा एकमेव सोबती आहेस अशी आर्त हाक मारली, त्या क्षणी मी वस्त्राचे रूप घेऊन तिथे धावून गेलो. जेव्हा माणूस पूर्णपणे शरणागत होतो तेव्हाच दैवी शक्ती त्याचे रक्षण करायला येते. तसेच गजेंद्राचे उदाहरण घे. हजारो वर्षे तो त्या मगरीशी लढत होता. आपल्या हत्तींच्या कपाळावर त्याला विश्वास होता, पण जेव्हा तो थकला आणि त्याने कमळाचे फूल सुडाने वर धरून माझी प्रार्थना केली तेव्हा मी सुदर्शन चक्र चालवले. संकटाच्या वेळी मारलेली ही हाक म्हणजेच आर्तभक्ती. दुसरा प्रकार आहे अर्थार्थी भक्ती. हा तो भक्त आहे ज्याला संकटातून सुटण्यापेक्षा काहीतरी मिळवायचे असते.
धन, संपत्ती, यश किंवा स्वर्गप्राप्तीसाठी तो माझी पूजा करतो. जरी या भक्तीमध्ये स्वार्थ असला तरी तो इतर कोणाकडे न जाता माझ्याकडे येतो, म्हणून तोही मला प्रिय आहे. तिसरा आहे जिज्ञासू भक्त. हा तो आहे ज्याला कशाचीही इच्छा नसते, त्याला फक्त मला जाणून घ्यायचे असते. हे जग काय आहे, मी कोण आहे, ईश्वर कुठे आहे, अशा प्रश्नांची उत्तरे शोधणारा जिज्ञासू भक्त ज्ञानाच्या मार्गाने माझ्याजवळ येतो. उद्धव हा असाच एक जिज्ञासू भक्त होता ज्याला मी दिव्य ज्ञान दिले. आणि चौथा सर्वात श्रेष्ठ प्रकार म्हणजे ज्ञानी भक्त. हा भक्त मला काही मिळवण्यासाठी किंवा संकट टाळण्यासाठी आठवत नाही. तो माझ्यावर केवळ प्रेम करतो, कारण प्रेम करणे हाच त्याचा स्वभाव आहे. गोपींची भक्ती ही ज्ञानी भक्ती होती. त्यांना माझ्याकडून काहीही नको होते, त्यांना फक्त माझी ओढ होती. ज्ञानी भक्ताच्या हृदयात मी सदैव निवास करतो, कारण त्याच्या मनात मी आणि माझे असे काहीच उरलेले नसते. पण अर्जुना, ही भक्ती यशस्वी होण्यासाठी तुला तुझ्या गुणांवर ताबा मिळवावा लागेल. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तमोगुण तुला आळशी बनवतो, तुला झोप आणि अज्ञानाकडे नेतो. रजोगुण तुला अहंकारी आणि लोभी बनवतो, तुला सतत काहीतरी मिळवण्याच्या स्पर्धेत ठेवतो. आणि सत्वगुण तुला शांतता, ज्ञान आणि प्रेमाकडे नेतो. तुला तामसिक आणि राजसिक गुणांचा त्याग करून सात्विक बनावे लागेल. आणि याची सुरुवात होते तुझ्या आहारातून. जसे अन्न तसे मन. जो माणूस सात्विक आणि संतुलित आहार घेतो त्याची बुद्धी स्थिर राहते. जो माणूस अति खातो किंवा जो फक्त जिभेची चोचले पुरवण्यासाठी तामसिक भोजन करतो तो कधीही ध्यानामध्ये स्थिर राहू शकत नाही. संयम हा केवळ बोलण्यात नाही तर खाण्यापिण्यात आणि वागण्यातही असायला हवा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव: परिवर्तन हा या जगाचा नियम आहे. आज जे तुमचे आहे ते काल दुसऱ्या कोणाचे तरी होते आणि उद्या ते तिसऱ्या कोणाचे तरी होईल. तुम्ही आज ज्या संपत्तीवर गर्व करत आहात ती संपत्ती फक्त काही काळासाठी तुमच्याकडे असलेली ठेव आहे. आपण या जगात रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. मग जे आपले नव्हतेच ते हरवल्यावर दुःख का करायचे? कुरुक्षेत्रावर तू तुझ्या नातेवाईकांसाठी रडत आहेस, पण तू हे विसरला आहेस की हे सर्व आत्मे पूर्वीही होते आणि भविष्यातही असतील. केवळ ही शरीरे बदलणार आहेत. जुने कपडे टाकून आपण जसे नवीन कपडे घालतो तसाच हा आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हा बदल अनिवार्य आहे, मग त्याला घाबरायचे कशाला? श्रीकृष्ण पुढे मृत्यूच्या रहस्यावर प्रकाश टाकतात. ते म्हणतात, हे अर्जुना, मरताना माणसाच्या मनात जे विचार असतात तशीच त्याची पुढची गती असते. जर तू आयुष्यभर फक्त पैशाचा विचार केलास तर मरतानाही तुला पैशाचीच ओढ लागेल आणि तू या मोहाच्या चक्रात अडकशील. पण जर तू आयुष्यभर माझे स्मरण केलेस तर मृत्यूच्या वेळी तुझे मन आपोआप माझ्याकडे येईल आणि तू माझ्या परमधामाला प्राप्त होशील. म्हणून प्रत्येक क्षण असा जग की तो शेवटचा आहे आणि प्रत्येक कामात माझे स्मरण असू दे. जो भक्त पत्र, फूल, फळ किंवा फक्त पाणी सुद्धा मला प्रेमाने अर्पण करतो ते मी आनंदाने स्वीकारतो. मला तुझ्या सोन्या नाण्यांची गरज नाही, मला फक्त तुझ्या शुद्ध हृदयाची गरज आहे. वातावरणात एक दैवी शांतता पसरली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात. अर्जुनाचे सर्व संभ्रम, सर्व भीती जणू विरूनच गेली आहे. श्रीकृष्ण अत्यंत कोमल स्वरात म्हणतात, वत्सा, आतापर्यंत मी तुला अनेक मार्ग सांगितले आहेत: ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि संयमाचा मार्ग. पण आता हे सर्व बाजूला ठेव. सर्व धर्माचा, सर्व चिंतांचा आणि सर्व शंकांचा त्याग करून तू फक्त माझ्या चरणी ये. तू फक्त माझ्या चरणी नतमस्तक हो. मी तुला वचन देतो, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन आणि तुझा सर्व भार मी स्वतः उचलेन. तू स्वतःला एकटा समजू नकोस. जेव्हा तुझे स्वतःचे लोक तुझ्याकडे पाठ फिरवतील, जेव्हा जग तुला चुकीचं ठरवेल, तेव्हाही मी तुझ्या पाठीशी ढाल बनवून उभा राहीन. तू छोटा पडू नकोस. तुझे हृदय मोठे ठेव. ज्याने मला ओळखले, ज्याने स्वतःचे अस्तित्व माझ्यामध्ये विलीन केले, त्याला पुन्हा कधीही या दुःखद संसारात जन्म घ्यावा लागणार नाही. तू फक्त तुझे कर्तव्य कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. हेच अंतिम सत्य आहे. हा तो क्षण असतो जिथे भक्ताचा आणि भगवंताचा मिलाप होतो
अर्जुनाच्या मनातील युद्धाचा थरार संपतो आणि तिथे एक अथांग शांती निर्माण होते. त्याला समजते की यश, अपयश, जय, पराजय हे सर्व गौण आहे. महत्वाचे आहे ते फक्त श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार कर्म करत राहणे. मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यात अनेक कुरुक्षेत्रांवर लढत असतो. कधी परिस्थितीशी, कधी लोकांशी, तर कधी स्वतःच्या मनाशी. अशा वेळी गीतेचा हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो की आपण निमित्त मात्र आहोत. जर आपण आपले काम प्रामाणिकपणाने केले आणि निकाल देवावर सोडला तर कठीण काळ सुद्धा आपल्याला शिकवून जातो, संपवून जात नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ज्याचा त्या परमशक्तीवर विश्वास आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. संकटे येतील आणि जातील, पण तुमचा आत्मा या सर्वांच्या पलीकडे आहे. तुम्ही कमकुवत नाही आहात, तुम्ही त्या परमात्म्याचा अंश आहात. त्यामुळे भीती सोडा, चिंता सोडा आणि आनंदाने आपले जीवन जगा. जो दुसऱ्यांच्या सुखात सुख मानतो आणि जो कर्माच्या फळाचा त्याग करतो तोच खरा मुक्त आहे. गीतेचे हे 700 श्लोक आणि 18 अध्याय केवळ वाचण्यासाठी नसून ते जगण्यासाठी आहेत. कठीण प्रसंगात जेव्हा तुम्हाला काहीही सुचणार नाही तेव्हा फक्त एवढंच आठवा, जे झालं ते चांगल्यासाठी झालं आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागा. श्रीकृष्ण सदैव तुमच्या सोबत आहेत, ते तुमच्या हृदयात आहेत. त्यांचे हे विचार तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून तुम्हाला यशाच्या आणि शांतीच्या प्रकाशाकडे घेऊन जातील. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.